बाभुळवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी विहिरीमध्ये बिबट्या पडलेला आहे. तुम्हाला आता मी दाखवतो, बिबट्या पडलेला आहे विहिरीमध्ये. असा परिसर आहे सगळा. प्लास्टिकची पिशवी पाहिजे. प्लास्टिकची पिशवी आहे हातात मोटर कशी काढायची लपलं झालं त्याच्यात गुंतून निघतो बरोबर गुंतून ना अंगात आला कुठून काय सोडा खाली अजून थोडा नाही पाय नाही गुतला अजून पुढच्या मागच्या पायाकडे जाऊ दे त्याला मग मध्ये पोटात येतं. असं कर ना पोटात जाऊ दे पोटात. हा घेतली गेली होता गेली नाही एकच आहे. एक पाय आला एक आलाय एक पाय आला भरपूर झालं. असं करा घ्या ना थांबते हे करायला लागेल. प्लास्टिक पिशवी आणून जोराने काढतो त्याला गुतव फक्त आपण बरोबर. कधी पडला बिबट्या या विहिरीमध्ये? का माहिती ते सकाळी फोन आलेलं बघितलं झालं असतं रे. इकडे कोणी आलंच नाही, फोन आला नाही काय करायचं. फोनवर आलंय नंतर. कुत्र्याला वाट लागलाय बघ. नमस्कार. कपारीत बिपारीत बसायचं एवढी कपार होती. हा ना अहो काय मला इकडे जाऊन बस. संजू थांब. मोटरीचं हे झालं ना हा व्हिडिओ बनवाय दावी तोडून टाकली. मोटर कशी काढायची आता? वास कुठे मला नाही ते येते वाचतोय. आता आला. एवढा नाही फुगलाय तो. तोंडावून बसते ते मोटर कायला चावायला गेले. ही पण चावली ती पण चावली. हे काय बघा पाईप किती चावलाय बघ. मोठी चालूच नव्हती. त्याला जाळी नाही करून घेऊन. हो काय नाही, फुगला बिगला काय नाही. फुगला नाही. हॅलो काढलं का कवर? नाही वर काढून नाही ते काय त्याला आहे ना हे झाले. कधी पडला असेल याच्यात बिबट्या विहिरीत? ते असं काय सांगता येत नाही बाबा आता. मासे निघाले ती. काय माहिती मोटर नाही चालू होते. रात्री कुठून झाली का? फुगले बिगले एवढं रात्रीच झाला असणार आहे काल. काल संध्याकाळ असं एवढं. कस काय बिबट्या पडला? आता बिबट्या रात्री पडलाय का दिवसा पडलाय नाही सांगता यायचं आहे. पण ज्यावेळेस आम्हाला कळालं त्यावेळेस आम्ही पाहायला आलो, त्यावेळेस तो मृत्यू पावलेला होता. निघायला जागा होतीच आहे, पण ते शॉक सर्किट झालेलं असं वाटतंय. करंट लागल्यामुळंच गेला असेल, कारण जागा भरपूर आहे विहिरीला पकडायला.
वायरी पण पाईप पण भरपूर नुकसान केलेल्याच आहे. बिबट्या अजूनही आमच्या इकडे भरपूर आहे, पण आता वन खातं काही त्याची जबाबदारी घेत नाही. त्यांना जागा दाखवतोय आम्ही बिबटे आहे म्हणून, तरी ते पिंजरे लावायला तयार नाही होत आमच्याकडे. मग अशा घटना घडल्यावर काय करायचं? परिसरामध्ये अजून किती बिबट्या असतील? साधारण तरी 2-4 तरी असणारच इकडं. जास्त आहे. हां, इकडं कारण काही याच्याबरोबरचे तर अजून एक पिल्लू असू शकतं. इकडं काही बिबट्यानी हल्ले वगैरे केले? नाही, तसं तर काय अजून नाही घडून आलं. पण सगळ्यांना जाता येतं शाळेत पोरांना. ऊसाच्या तिथं आवाज पण येतोय, पोरं घाबरतात शाळेत जाताना. घरात एक थेंब. जिवंत जर राहिलं तर आता आपण ते काम सोडून इथं आलो असतो पहिले. हा मेलेलं म्हणून म्हटलं काय आता काम करेल. आता विहिरीत नाही उतरायचंय ना. फ्यूज लावू का परत? हा नाही आता विहिरीत नाही उतरत. अरे नाही. कसं रे? जर मोबाईल घेऊन लय पळा ते पळ कुठे लय ती कुत्र बघून घाबरा ती. शिरोडा लय मोठा पकडला आज रात्री. तुम्ही अजूनही आमच्या इथे येते, तुम्ही खरंच पिंजरा लावता. तुम्हाला जिवंत भेटेल, जिवंत. ऐका ना, ऐका ना. तुमची गरजच नाही. ऐका ना, साहेब येणार आहे, साहेबांना डायरेक्ट बोला तुम्ही. येऊ द्या ना साहेबांनी. या असं चित्र दिसलं तुम्हाला बिबट्या आहे याची तर कल्पना आहेच ना. हाय आता जेवढे पिंजरे आहेत ना, एक पण असं मोकळे लावलेले इथं गवारवाडीत मी त्या दिवशी लावला परत. भेटले ना. भेटलंय परत लावलंय की. आता तिथे भेटला, आमच्या इथे ते मिलीला भेटला. मग याचा अर्थ आमच्याकडे पण आहेच ना. आहे तर आम्ही कुठं नाही बोलत नाही. लावतो पण आपल्याकडे जेवढे पिंजरे आहेत का नाही ते लावलेले आहेत. ते काय लगेच लोक उचलू देत नाहीत. 4-5 दिवस जरी झाले तर मग थोडस मग तिथून नाही आला तर इकडे तिकडे हलवता येतात. चेंज झाली पाहिजे. हा जागा चेंज करतोच आहे ना आपण. तो घाटावरचा पिंजरा कुठे नाही लाव? कोणत्या? तो सालाच्या घाटावरती लावला तो होता. इकडेच लावलाय ना. कुठं इकडेच कुठतरी लावलाय. ते एवढे घरात. आंबेदाराला काही तर कुठतरी लावलाय. वीर तुमची घे? तुम्हाला कसं कधी कळलं? आज सकाळी काय नाव म्हणले? समीर गव्हाणे. ज्या मोटरी चालू होत नाहीत म्हणून आम्ही बघितलं. मुलाला म्हटलं मोटर हलवून बघ, गाळबीळ गुतलाय तर म्हणून तो वाकून बघितलं तर त्याला बिबट्या दिसला सकाळी मृतावस्थेत. मृत अवस्थेत. आज सकाळी बाबुळवाडी साल या ठिकाणी समीर गव्हाणे यांच्या शेतातील विहिरीमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीतून बिबट्याला बाहेर काढून पंचनामा केला. अंदाजे 2 दिवसापूर्वी विहिरीत बिबट्या पडला असावा असं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं. समीर गव्हाणे यांच्या कुटुंबातील व्यक्ती जेव्हा पाण्याची मोटर चालू करण्यासाठी विहिरीजवळ गेले असता मोटर का चालू होत नाही म्हणून विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना बिबट्या मृत अवस्थेत आढळला.